नमस्कार मंडळी तुम्ही बघताय आता हे माझं 1 एकर जमीन क्षेत्र आहे। तर ह्या एक एकर जमीन क्षेत्रामध्ये मी कशा प्रकारचे नियोजन केलं आहे तर तुम्ही पाहू शकता। तर मंडळी हे 10 गुंठे तुम्हाला चवळीचं पीक दिसते। तर तुम्ही पाहू शकता चवळीच्या पिकामध्ये मक्काचं सुद्धा पीक घेतलेलं आहे, कारण जेव्हा चवळी मोठी होत चालन तशी आपल्या ह्या मक्कावरती चढण, म्हणजे त्याला बांधण्याची सुद्धा जरूरत नाही। त्यानंतर येथे अर्धा एकर मिरची पिकाची लागवड केलेली आहे आणि पलीकडे तुम्ही बघताय 10 गुंठ्यामध्ये अद्रकीचं पीक घेतलेलं आहे। म्हणजे जर एखादं कमी जमीन क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये कपाशी मक्का पीक न घेताना आपण अशा प्रकारचे जर काही पिकं घेतले तर त्याच्यामध्ये आपला खूप मोठा फायदा होतो। कारण कमी जमीन क्षेत्र असेल तर आणि जर आपल्याला ते पुरत नाही कपाशी मक्का पिकं घेण्यासाठी, जर तुम्ही अशा प्रकारची पिकं घेतली तर त्याच्यामध्ये आपला खूप मोठा फायदा होतो। तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे आम्ही पिकं घेतलेले आहे। तर 1 एकरचं पूर्ण नियोजन तुम्ही पाहू शकता।